त्याकडे चांगल्या नजरेने बघन पब्लिक. पण कोण म्हणलं ना रॅपर आहे, थोडस असं नाही का डचकती पब्लिक. मग तो विचार कुठेतरी बदलायचा होता का? नव्हता बदलायचं. माझं म्हणणं हे होतं की रॅपर आहे आम्ही असेच असतो, तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर दिल्या घरी सुखी राहावं असा विषय होता माझा. बरं, आणि आता घेतात ते लोक. आता रॅपर लय कूल वाटतं पब्लिकला. आता रेव्होल्युशन आलं ना, तर झालं बदललं. आता रॅपर व्हायचं लय जणांना. पहिलं लांब पडायचे लोक ह्या शीट पासून, आता लोकांना यायचंय जवळ हिपहॉपच्या. यामध्ये मराठी रॅपर्स आणि बाकीच्या भाषा जसं की आपण पाहतो हिंदी किंवा पंजाबी मधले जे रॅपर्स आहेत तर त्यांना खूप लवकर ते हे होतात, पण मराठीला तसं कुठेतरी भाषेचा हे वाटतो का, म्हणजे भाषेमध्ये भेदभाव वाटतो का? भेदभाव तर नाही. कसं आहे, भारत माता एक आई आहे आणि सगळ्या भाषा तिची लेकरं आहेत, तिला सगळी लेकरं सामान आहेत. भेदभाव नाही. पण कसं आहे, आता काय गोष्टींचं सेटअप पहिल्यापासून आहे. पंजाबी म्युझिकचं पहिल्यापासून चांगलं वातावरण आहे, हिंदी म्युझिकचं पहिल्यापासून चांगलं वातावरण आहे, आणि मराठी रॅप अंडरग्राऊंडच होता आणि राहिलाच होता. तर तेव्हा मी असा विचार केला की आता नाहीये मराठीत तर चालूच करू ना. झालं तर झालं, नाही झालं तर काही विषय नाही, आपण करत राहू. आपल्या नंतर येणारे पोरं आपण त्यांना सांगू की मराठीला करत राहावा. एक ना एक पिढी कुठली तरी जी मराठी हिपहॉप आहे तीवर आनंद नाही का. पण ते स्टार्टअप मध्येच झालं नाही का, ते कुठेतरी एक देवाची कृपा मानतो.